दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांची दयनीय अशी अवस्था झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे अशी परिस्थिती खरं तर या भागाची झालेली आहे। आपण जर बघितलं तर या उपजिल्हा रुग्णालयामध्ये दररोज 700 ते 800 लोकांची खरं तर ओपीडी सुरू असते। मात्र अत्यंत ग्रामीण भागातून देखील मोठ्या प्रमाणात नागरिक खरं तर या उपजिल्हा रुग्णालयाकडे येत असतात। येताना काही लोक काही गंभीर आजार असलेले लोक अँब्युलन्समधून येतात, तर काही स्वतःच्या खाजगी वाहनाने येत असतात। मात्र अँब्युलन्समधून असतील किंवा खाजगी वाहनाने येणाऱ्या खरं तर नागरिकांची परिस्थिती बघितली जीव मुठीत घेऊन त्यांना खरं तर प्रवास करावा लागतो। गेल्या 2 दिवसापूर्वी खरं तर मोठी दुर्घटना होता वाटलेली एक महिला खरं तर इथं बाळंतपणासाठी येत असताना तिच्या पोटात कळा येत होतं। मात्र या रस्त्यांमुळं तिथं खरं तर गाडीमध्येच काही होतोय का अशी परिस्थिती निर्माण झाली। तर अनेक तक्रारी खरं तर अशा पद्धतीच्या खरं तर इथं प्राप्त झाल्या। मात्र अजूनही प्रशासन खरं तर गांभीर्याने या रस्त्याचं काम घेतं। आपल्याबरोबर काही महिला नागरिक काय सांगताल ताई, काय कशी परिस्थिती आहे रस्त्याची इथं? भयानकच परिस्थिती आहे, कारण खड्डे भरपूर आहेत, गाड्या आल्या तरी हादरे बसतात आणि खूप त्रास होतोय सगळ्यांनाच आणि सगळ्याच जनतेला त्रास होतोय। आम्हालाही 4 दिवसापूर्वी आल्यावरती असाच अनुभव आला। दवाखान्यात जाताना फार त्रास झाला आणि एवढे खड्डे की विचारायला नको, आणि रस्तेही खूप खराब आहेत। काय आता तुमची मागणी काय? रस्ते सुधारणा व्हावी आणि दुरुस्त व्हावे आणि त्रास कमी व्हावा। आपण बघितलं असेल की अनेक वेळा खरं तर नगरपालिकेची मागणी केली, मात्र रस्त्याचं काम अजून होत नाही। अजून काही नागरिक आपल्याबरोबर काय सांगताल, काय तुमची मागणी? आम्ही आमच्या गावाकडून एक पेशंट घेऊन येत असताना ॲम्ब्युलन्समध्ये पंढरपूर त्या अर्बन बँकेच्या पुढून या उपजिल्हा रुग्णालयाकडे येत असताना एवढे रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे काय कळत नाही। आणि त्यामध्ये एक डिलिव्हरीसाठी महिला आणत होतो, त्या महिलेच्या कळा येत होत्या आणि तिला असं वाटत होतं आम्हाला की त्या महिलेची डिलिव्हरी त्या ॲम्ब्युलन्समध्ये होती का काय। आणि सगळीकडेच रस्ते एवढे खराब आहेत, त्या उपजिल्हा रुग्णालयाचा रस्ता इतका खराब आहे की लोकांना भयंकर त्रास होतो। धूळ आहेच आहे, परंतु रस्त्याला जिथे तिथे खड्डे आहेत, त्यामुळं या जर एखाद्या महिलेचा यामध्ये जीव दगावला तर याला जबाबदार कोण? काय याची मागणी केली होती या रस्त्याची कधी? अनेक काळा मागणी केलेली आहे की या रस्ता लवकरात लवकर नगर परिषद असू द्या किंवा शासन असू द्या याने लवकरात लवकर हा रस्ता तयार करावा, कारण हा रस्ता एक रुग्ण येण्याचा रस्ता आहे। रुग्णवाहिका या रस्त्यावरूनच दिवसभर वाहत आहेत, त्यामुळे ह्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत। आपण बघितलं असेल की अनेक वेळा मागणी करून देखील ह्या रस्त्याचं काम अजूनही झालेलं आपल्याला पाहायला मिळत नाही। त्यामुळे नागरिकांबरोबर तिथल्या पेशंटने देखील आता तक्रारी केल्या की उपजिल्हा रुग्णालयाकडे जाणारे जे रस्ते त्या लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने असावेत अशी मागणी आता होत आहे। पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।